हॅलो नमस्कार, मी अमृता स्वागत करते आपल्याच यूट्यूब चॅनलवरती. तर ही सकाळची वेळ आहे आणि माहेरहून आले रात्री. वेळ झाला होता, 10-10:30 वाजले होते. तर त्यानंतर झोपूनच गेले आणि सकाळी उठल्यानंतर जे आठवडाभर राहिलं होतं तर त्याची पूर्ण कामे आता पेंडिंग पडलेली आहेत आणि सगळी आता कामे करून घ्यायची आहेत स्वच्छतेची. कारण या 8-10 दिवसात तर काही मिस्टरांना काही वेळ नसतोच, त्यामुळे काही त्यांचं लक्ष नसतं घरात. तर त्यामुळे आपल्यालाच आल्यानंतर सर्व कामे करावी लागतात. तर इथं सर्व धुवायला काढलेलं आहे आणि तोरण पण धुवायचं आहे, कारण पूर्ण फिक्स करून ठेवलं होतं, त्यामुळे पकडीनं काढायची होती खिळे. त्यानंतर आणि व्यवस्थित घालून घ्यायचं आहे. तर खूपच घाण झालं होतं आणि त्याला मणी आहेत. तर आता बघूया स्वच्छ करताना निघतात का काय. आणि त्यानंतर ते काढून घेतलं. नंतर उशीची कवर वगैरे, बेडशीट ते सर्व धुवायचे आहेत. आणि तसेच पायपुसणी टॉयलेट बाथरूमच्या समोरचे असतील किंवा दारासमोरची, तर सर्व स्वच्छ करून घ्यायचे आहेत. आणि इथं मी टेरेसवरती आलेले आहे आणि इथं मी जे चावीवरती पण एक चावी काढलेली आहे. तर तिथं मी पाईपेन पाणी घेते आणि तिथं स्वच्छ करते, कारण वरच्यावर सुकत घालायला पण बरं पडतं. आणि आज ऊन पण नाही आहे, आभाळ आहे पूर्ण. आणि धोपटा आहे ते मशीनमध्ये धुवून काढलेलं आहे. परंतु हे जे उशीचे कवर वगैरे असतात तर ते मशीनमध्ये घातले की धागे वगैरे निघतात त्याचे, त्यामुळे हातानंच क्लीन करते. पायपुसणी ते सगळे जे हातानं स्वच्छ करावं लागतं ते हाताने करते. आणि मुलींची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे भयंकरच. प्रत्येकीला काम करायचं असतं. आता इथं झाडाला पाणी घालायचं होतं तर तिला पण घालायचं आहे. तिथं ज्ञानू रुसून बसले, मला घालायचं आहे. तर दोघींचा दंगा चालू असतो. पण मी नसल्यावर घाला म्हटलं तर एक पण येत नाही. परंतु मी घालायला गेलं किंवा मी काही काम करायला गेलं की दोघींना पण तेच काम करायचं असतं. आता कपडे धुवायचे वेळी मिस्टर तर बाहेर घेऊन गेले होते तेव्हा केलं. आणि दरवाजा उघडा होता आणि वाऱ्यामुळे बघू शकता किती कचरा वरून आलेला आहे. जवळ शेत वगैरे आहे, तिथून मग ते उडून वगैरे येतं पालापाचोळा भरपूर. तर त्यामुळे काय झालं आहे की सगळं जे जिना आहे तो पूर्ण धुळीनं आणि पालापाचोळ्यानं भरून गेलेला आहे. तर तो पूर्ण क्लीन करायचा आहे. आणि पूर्ण खाचे त्यानं वगैरे खूप धूळ बसते, तर खूप वेळ जातो जिना स्वच्छ करायला. आणि बघू शकता किती कचरा निघालेला आहे. आणि 8-10 दिवस काही स्वच्छ केलेलं नाही, त्यामुळे तर जास्तच कचरा साठलेला आहे. आणि त्यात दरवाजा ओपन ठेवावा लागतो वरचा, कारण आमच्यात हवा येण्यासाठी जास्त काय बाहेर पॅक असल्यामुळे काय वरती दरवाजा ओपनच ठेवावा लागतो. त्यामुळे धूळ वगैरे खूप येते, त्यामुळे वरचेवर क्लीन करावीच लागते. आणि तोरण पूर्ण हातानेच क्लीन करत आहे, तरीसुद्धा 1 महिन्याची लढ आहे तर ती निघलेली आहे. तर ते आता परत मला आता शिवून ते व्यवस्थित करूनच मग आता लावावं लागणार आहे. आणि त्यानंतर मी सगळे जे उशीचे कवर आहेत ते आधी सगळीकडे मी साबण लावून घेते. साबण लावून घेतल्यामुळे काय होतं की एकाच वेळी साबण लावावं लागतं, एकाच वेळी धुवून निघतं, त्यामुळे पटपट माझी ही कामे होतात. तर मी अशा पद्धतीने माझं जे धुवायचं काम असतं तर ते मी असे करते. म्हणजे कोणतेही धुवायचं असेल तरी मी असेच करते. सर्वात आधी सगळ्या जेवढे धुवायचे आहेत तर तेवढ्या कपड्यांना मी आधी साबण लावून घेते आणि एकदाच मी चोळून वगैरे घेते. नंतर मी स्वच्छ पाण्यातून पिळून घेते. तर अशा पद्धतीने धुवून घेते मी. आणि मशीनमध्ये धोपटं वगैरे टाकले तर ते पूर्ण काय पिळूनच निघलेलं आहे. आणि बाकीची जी स्वच्छतेचं आहे अजून पण बऱ्याच ढिगा आहे, म्हणजे जे स्वच्छ करायचं पडदे वगैरे आहेत. परंतु एका दिवसात आपल्याला शक्य होत नाही एवढं सगळं करणं. त्यामुळे काय करते मी 2-3 दिवस रोज थोडं थोडं जसं होईल तसं मी स्वच्छ करते. कारण 2 मुली असल्यामुळे लहान, त्यामुळे त्यांची पण मध्ये मध्ये लुडबुड असते, त्यांना पण कामं करायची असतात. त्या काही कामं करून व्यवस्थित देत नाहीत आणि आपली खूप धावपळ होते. कारण विश्रांती घेऊन आल्यानंतर खूपच आपल्याला एकदम काम करायला गेलं की लोड पडला की आणि थकवा जास्त येतो. त्यामुळे 2-3 दिवस थोडं थोडं अशी स्वच्छता करून घ्यायची, म्हणजे एकदम कामाचा लोड येत नाही आणि आपली सगळी कामं होऊन जातात. आणि जर आपण एकटे असेल तरच ही कामे पेंडिंग राहिलेली असतात. जर घरामध्ये मेंबर असतील, म्हणजे एकत्र कुटुंब असेल किंवा घरात सासू वगैरे असेल तर अशी कामे पेंडिंग पडत नाहीत, कारण ती रोजच्या रोज सगळं स्वच्छ होऊन जातं. आणि म्हणजे आल्यानंतर आहे ती रेग्युलरचीच कामं करावी लागतात, त्यामुळे लोड येत नाही कामाचा कोणत्याच. परंतु एकटंच असेल तर मग ही सगळी कामे आपल्याला सुट्टीनंतर करावीच लागतात, कारण सुट्टीचा हा वजावाटा आपला निघतोच. त्यामुळे
त्यामुळे सुट्टी एवढी नको वाटते, हवी वाटते तेवढीच नको पण वाटते या गोष्टीमुळे. आणि वरचं सर्व धुवायचं झालेलं आहे आणि खाली किचनमध्ये आले आणि किचनमधील सर्व मी कपाट वगैरे पुसून घेते, कारण पूर्ण धुळीनं भरलं होतं जो किचन आहे तो. आणि आत्ताच मी डीप क्लिनिंग केलेलं आहे किचनचं, तर त्यामुळे मी पूर्ण पुसूनच घेत आहे. आणि फ्रीजवरती पण जे साहित्य ठेवले तर ते पण मी स्वच्छ केले. त्यानंतर फ्रीज पण आतून क्लीन करून घेत आहे. आणि आतून क्लीन करताना नेहमी व्हिनेगर थोडं एका कापडावर घ्यायचं आहे आणि त्यानं पूर्ण फ्रीज आपला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे काय होतं की फ्रीजमध्ये जर काही राहिलं असेल, वास येत असेल तर तो वास येणार नाही. आणि जर म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की कुबट वास वगैरे येतो किंवा वेगळा असा बंद असल्यामुळे वास येतो, तर तसं होत नाही आहे. आणि आपला फ्रीज पण एकदम छान क्लीन होऊन जातो. बरेच दिवस फ्रीज बंद असल्यामुळे पण वास येतो, तर तो पण येणार नाही. आणि त्यानंतर स्वयंपाक करून घेतलं, ते काही शूट करता आलं नाही, सगळा स्वयंपाक झाला. आणि त्यानंतर पूर्ण डीप क्लिनिंग करून घेतली, गॅस कट्टा शेगडी वगैरे. आणि 3:30ला पाणी सुटतं, तर त्यावेळी मी पाण्याचा जो पिंप आहे तर तो मी घासून घेणार आहे. तांब्याचा पिंप असल्यामुळे त्याला पण क्लिनिंग करण्यासाठी बराच वेळ जातो. 3-4 दिवसातून एकदा मी स्वच्छ करते तांब्याचा पिंप असल्यामुळे. आणि रोजच्या रोज जे बाकीची भांडी आहेत तर ती स्वच्छ होतातच आपली. आणि पूर्ण क्लीन करून घेतले. चावी वगैरे आहे तर ती रेग्युलर आपण क्लीन करतोच, परंतु या 7-8 दिवसात काही क्लीन झालेलं नाही तर ती पण स्वच्छ धुवून घेतलं. आणि जी बाकीची क्लिनिंग आहे तर ती उरलेली मी उद्या करणार आहे, कारण एका दिवसातच सगळी कामे करून लोड होतो खूप. आणि मुलींचं पण बघायचं असतं, त्यांना खाय प्यायला वेळेवर घालणं किंवा त्यांच्या आता सुट्ट्या आहेत तर त्यांचे बरेच लुडबुडमध्ये मध्ये त्यांची कामे असतात. आणि खूप म्हणजे छोट्या छोट्या कामासाठी पण खूप स्ट्रगल करावं लागतं बऱ्याच वेळा. आता इथं फरशी पुसायचं चालू आहे तर दोघींचा पण दंगा चालू आहे, मला बाहेर यायचं आहे. तर मधून आल्या शेवटी त्या बाहेर, कारण आणि बऱ्याच वेळ त्यांना पण पुसायची असते फरशी, करून देत नाही. जे काम करायचं आहे तर ते करून देत नाहीत. त्यांना खेळायला खेळणी वगैरे दिली होती, परंतु ते खेळायचं नाही आहे त्यांना, जी मी कामे करते तीच करायची. तर त्यामुळे त्यांच्यासोबत पण थोडं लोड होतं. तर आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.